श्री गुरुदेव दत्त. मागच्या वेळेला आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि त्यातला पहिला श्लोक आपण बघितला. आज आपण या भगवद्गीतेमधला हा दुसरा श्लोक जो आहे तो त्याच्यावरचं निरूपण प्रवचन बघूया. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. भगवान अर्जुनाला सांगतात, या राजविद्या राजगुह्य योग असे हे अध्यायाचे जे नाव आहे, तेव्हा हे राजविद्या म्हणजे हे ज्ञान, हे सर्वश्रेष्ठ ज्ञान, की सर्व ज्ञानामध्ये सर्व विद्यामध्ये जे श्रेष्ठ असं ज्ञान आहे. सर्व राजगुह्य म्हणजे सर्व गुह्यातलं गुह्य जे आहे, अत्यंत रहस्यमय असं जे आहे, आणि पवित्रमिदम उत्तमम म्हणजे अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आहे, सर्व पवित्र गोष्टींपेक्षाही पवित्र आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम म्हणजे याचा साक्षात अनुभव घेता येतो. आणि धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम म्हणजे हे ज्ञान धर्माला धरून आहे, किंवा या धर्मामध्ये, या ज्ञानामध्ये हा धर्म सुरक्षित आहे आणि हे प्राप्त करून घ्यायला अत्यंत सोपं आहे. याचे एवढे गुण असून सुद्धा, हे एवढं श्रेष्ठ असून सुद्धा हे प्राप्त करून घ्यायला अत्यंत सोपं आहे असं भगवान सांगतात. आणि एवढंच नव्हे तर ते एकदा प्राप्त झाल्यानंतर अक्षय टिकणार आहे. या जगातली कुठली गोष्ट अक्षय टिकणारी नाही, परंतु हे ज्ञान जे आहे ते अक्षय टिकणार आहे असं भगवान सांगतात. तेव्हा ज्ञान कशा करता हवंय? ज्ञानाने काय होत आहे? ज्ञानाने आपल्याला काय मिळणार आहे? राजविद्या, ही राजविद्या प्राप्त करून घेतल्यानंतर याच्यामुळे आपल्याला काय हवंय, काय मिळणार आहे? तर भगवान सांगतात की अरे, ही राजविद्या ही प्राप्त करून घेतली असताना हे अत्यंत सुखमय आहे. याच्यापासून सुख प्राप्त होतं. तुला सुख पाहिजे आहे ना? मग हे सुख, प्रत्येकाला सुख पाहिजे, कोणाला दुःख नको असतं, सर्वांना सुख हवं असतं. तेव्हा जे सुख तुला प्राप्त पाहिजे आहे, जे अक्षय सुख आहे, कधी न संपणार सुख आहे, ते सुख तुला पाहिजे आहे, मनुष्य मात्रांना पाहिजे आहे. मग ते सुख कशामुळे होतं? तसे ते सुख ज्ञानामुळे प्राप्त होतं असं भगवान सांगतात. सुख कशामुळे प्राप्त होतं? सच्चित आनंद, चित चैतन्य म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानापासून आनंद प्राप्त होतो, किंवा खरंच सुख हे ज्ञानाने प्राप्त होतं. जो सर्वात जास्त ज्ञानी असतो तो सर्वात जास्त सुखी असतो. संसारात असं वाटतं की ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप बंगले आहे, खूप गाड्या आहेत, मोठा बिझनेस आहे, तो सर्वात सुखी. पण भगवान सांगतात की इथे म्हणजे सर्वात जास्त सुखी, सर्वश्रेष्ठ सुख कुणाला मिळतं? तर जो सगळ्यात ज्ञानी असतो त्यालाच सर्वात जास्त सुख मिळतं. आमच्याकडे कार्यक्रम होता, परमानंद स्वामी आले होते आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही कीर्तन करा. आम्ही कीर्तन केलं. तेव्हा ते त्यांच्या भाषणात, प्रवचनात म्हणाले की विजयधामानंद स्वामींनी काही मोठी संपत्ती मिळवली नाही, पण म्हणले त्यांचं भक्ती ज्ञानाचं एवढं ऐश्वर आहे, भक्तीचं ऐश्वर, त्यांच्याकडे भक्तीचं ऐश्वर खूप आहे. तेव्हा सुख कशात आहे?
ऐश्वर्य काय आहे, तर ज्ञान हेच ऐश्वर्य आहे. आणि जो सर्वात जास्त ज्ञान मिळवतो, ज्ञानी आहे, त्याला सर्वात जास्त सुख आहे, असं हे सूत्र आहे म्हणा. सर्वात जास्त ज्ञानी तो सर्वात जास्त सुखी. पण आपण या जगात पाहिलं तरी आपल्याला सहज लक्षात येतं की जे लोक अज्ञानी आहेत, म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, सांसारिक व्यावहारिक शिक्षण जे असतं, शाळा कॉलेजमध्ये जाऊन लोक शिक्षण जे घेतात, ज्यांनी शिक्षण, तेथे असं दिसतं की ज्यांनी शिक्षण घेतलं नाही किंवा शिक्षण तर घेतलंय, पदव्या घेतल्या आहे, पण घेऊनही त्यांना ते ज्ञान वापरण्याचं कौशल्य नाही. म्हणजे काहीतरी थातूर मातूर हे करून तो आपल्या परीक्षा कसा बसा पास झालाय, त्याला ते ज्ञान वापरण्याचं कौशल्य नाही. तर असे लोक, ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, अशिक्षित लोक आहेत, किंवा ज्यांनी शिक्षण तर घेतलंय परंतु ते काही कामाचं नाही म्हणाले, त्यांनी काही तिथे नोकरी लागणार नाही, तर असे लोक म्हणले एकतर दरिद्री असतात किंवा गरीबच राहतात. हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशिक्षित आहेत, दरिद्री आहेत, पण ज्यांनी केवळ नावापुरते शिक्षण घेतलेले आहे, त्यांनाही प्रत्यक्षात काम दिलं तर ते करता येत नाही. मग लोक म्हणतात, तू एवढा बीकॉम झाला, एवढा बीएससी झाला, आणि तुम्हाला हेच शिकवलं का कॉलेजमध्ये, असं विचारतात. तेव्हा त्यांना कोणी कामावर ठेवत नाही. मग ते सुशिक्षित बेरोजगार म्हणून होतात, सुशिक्षित बेरोजगार. आणि मग भारतामध्ये किती बेरोजगारी आहे हाच प्रश्न सर्व विचारत असतात. एवढी बेरोजगारी काय आहे, तर म्हणाले ज्ञान बरोबर घेतलं नाही, ज्ञान वापरण्याचं कौशल्य नाहीये. तेव्हा असे सुशिक्षित बेरोजगार लोक मग नंतर काय करतात, वाम मार्गाला लागतात. आता त्यांच्याकडे नोकरी करायला नोकरी नाहीये, मग पगार नाही, कसं मिळणार, मग म्हणले ते वाम मार्गाला लागतात. माझ्या हल्लीच आम्ही ऐकत होतो, एका सर्वे झाला, त्याच्यामध्ये एक धक्कादायक बाब लक्षात आली की विशेषतः ग्रामीण भागातले जे तरुण आहेत, म्हणजे खेड्यापाड्यात राहणारे ग्रामीण भागातले तरुण, ते शिक्षण घेत नाहीत, आणि घेतलं तरी थोडं शिक्षण घेतलं की ते सोडून जातात. ते शाळेत जात नाही, त्याला ड्रॉप आउट रेट म्हणतात, तो तिकडे जास्त आहे. शिक्षण घेत नाही, कॉलेजात अगदी फार कमी लोक कॉलेजात जातात, आणि गेले तरी त्या कॉलेजच्या शिक्षणाची पातळी एवढी खालच्या दर्जाची असते की त्यांना कोणी नोकरीवर ठेवत नाही. मग ते काय करणार. तेव्हा अशी बेरोजगाराची संख्या वाढत जाते. पण ते करतात काय दिवसभर, ते म्हणले ते एका गोष्टीत हे असतात, एका गोष्टीत म्हणजे त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. तर त्यांना मोबाईल फोनची सगळी माहिती असते म्हणा. मोबाईल फोनवर काही दिवसभर ते मोबाईल फोनवरच असतात, त्याच्यामुळे त्याच्यात ते एक्सपर्ट झालेले असतात मोबाईल फोनच्या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि ते त्याच्यातच रंगून राहिलेले असतात, त्याच्यातच मनोरंजन त्यांचं होत असतं. आणि म्हणून ते काय अभ्यास करत नाहीत. अहो, खेड्यापाड्यातली मुलं काय, शहरातली मुलं सुद्धा ह्या मोबाईलमुळे ना काही अभ्यास करत नाही, काही नाही, सारखा तो मोबाईल बघत असतो, लहान लहान मुलं. तेव्हा बेरोजगाराची संख्या अशी वाढत जाते, आणि समाजात गुन्हेगारी वृत्तींचे लोक त्यांना वाम मार्गाला लावतात, आणि म्हणून असं पाप त्यांच्याकडनं घडतं. या जगात व्यवहारात पापाचं कारण म्हणजे मुख्य हेच आहे, ज्ञान त्यांच्या ठिकाणी नाहीये. व्यावहारिक ज्ञान का होईना, पण ते सुद्धा नाहीये. पारमार्थिक ज्ञान तर हे वेगळंच आहे म्हणा, हे तर सर्वश्रेष्ठ आहे, राजविद्या, म्हणून त्याला राजविद्या असं म्हटलं. आणि म्हणून तुमचे महाराज म्हणायचे, अवधूत स्वामी महाराज, की अज्ञान हेच पाप आहे. त्यांचं सूत्र होतं, पापाची व्याख्या काय आणि पुण्याची व्याख्या काय. म्हणजे अज्ञान हेच पाप आहे आणि ज्ञान हेच पुण्य आहे म्हणा. अज्ञान हेच पाप आहे आणि ज्ञान हेच पुण्य आहे. आणि म्हणून पुण्य करायचं असेल तर ज्ञान प्राप्ती करावी. म्हणजे आधी प्रपंचातलं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, चांगल्या प्रकारे चांगला अभ्यास करावा, चांगल्या मार्काने पास व्हावं, चांगलं कौशल्य प्राप्त करून घ्यावं,
म्हणजे ते ज्ञान जे आहे ते सुद्धा म्हणाले पुण्यातच गणलं जाईल. हे पुण्यच आहे की आपलं कर्तव्य कर्म, विद्यार्थ्यांनी आपलं कर्तव्य कर्म योग्य केलं, त्यांनी चांगला अभ्यास केला आणि चांगला परीक्षेत पास झाला चांगल्या मार्काने. आज आमचा श्रेयस पास झाला थर्ड काय तिसरं सेमिस्टर मध्ये. अशी गुड बातमी आता आम्हाला. तेव्हा म्हणाले असं असे शहरातली लोक मेहनती असतात, मुलं सगळेच असतात असं नाही, पण प्रमाण जास्त असतं. तेव्हा हेच पुण्य आहे म्हणा. तो चांगल्या मार्गाने पास झाला म्हणजे काय, हे पुण्य आहे. तेव्हा कारण ज्ञान हे पुण्य आहे. ज्ञानामुळे काय होतं की ज्ञानामुळे सुखप्राप्ती होते. ज्ञानामुळे सुखप्राप्ती होते म्हणजे पुण्यच आहे. पुण्यामुळे पुण्याचं फळ सुख आहे. म्हणून अज्ञान हे पाप आहे आणि ज्ञान हेच पुण्य आहे, असं सूत्र आमच्या महाराजांनी सांगितलं. आता ही तर सगळ्या साध्या संसारातली गोष्ट, प्रपंचातली गोष्ट, तिथे ज्ञानाला एवढं महत्व आहे. जो जास्त शिकतो त्याला तेवढे जास्त पगाराची नोकरी लागते, तो फॉरेन मध्ये जातो, काय लाखो रुपये करोडो रुपये तो कमवतो. हे त्याच्या पुण्याचं फळ आहे. आणि म्हणून ते कशामुळे त्याला प्राप्त झालं तर ज्ञानामुळे प्राप्त. मग हे विद्येमुळे प्राप्त झालं. हे विद्येची महती आहे. ही अपरा विद्या आहे. म्हणजे ही सांसारिक विद्या आहे तरी विद्येचं महत्व आहे ते आहेच. मग पराविद्या म्हणजे आध्यात्मिक जे ज्ञान आहे त्याची केवढी महती असेल याची कल्पना करता येते. मग ही संसारातले जे उदाहरण आहे तेच अध्यात्मालाही लागू आहे. अध्यात्म ज्ञानाला लागू आहे, त्याला राजविद्या म्हणतात. आणि अध्यात्म ज्ञान हे भौतिक ज्ञानापेक्षा केवढं तरी श्रेष्ठ आहे. संसारिक ज्ञानापेक्षा आध्यात्मिक ज्ञान केवढं तरी श्रेष्ठ आहे. संसारिक ज्ञानामुळे संसारिक सुख मिळतं, तर अध्यात्माचं ज्ञान झालं तर त्याला सर्वश्रेष्ठ असं सुख प्राप्त होईल. आमच्या महाराजांचं एक पद आहे ते म्हणाले, अक्षय्य सुख जरी व्हावे, नाशिवंत सुखा त्यागावे. अक्षय्य सुख जरी व्हावे, नाशिवंत सुखा त्यागावे. अक्षय्य भेटी भेटावे, द्वैताच्या भेटी मोडावे. अक्षय्य काळ रहावे, काळ मृत्यूशी जिंकावे. अक्षय्य रूप पहावे, संसार स्वप्न मोडावे. हे म्हणले अक्षय आहे. याच श्लोकामध्ये शेवटी सांगितलंय अक्षय्य. हे अक्षय विद्या ही अक्षय आहे. म्हणून अक्षय सुख जर पाहिजे असेल, थोडा वेळ मिळालं मग संपलं काय असं नाही म्हणा. तर अक्षय सुख जर नेहमीच जर सुख पाहिजे असेल कायम टिकणार, तर नाशिवंत सुखा त्यागावे. तर जे नाशिवंत सुख आहे, आता अभ्यास करायची वेळ आहे तो खेळण्याचं सुख घेतोय, तर ते नाशिवंत सुख आहे. पण अभ्यासाचं सुख जे आहे ते परीक्षेत तो पास झाला चांगल्या मार्काने, तर त्याला जन्मभर चांगला पगार चांगला पैसा मिळत राहणार. म्हणजे त्या खेळण्याचं सुखा ते नाशिवंत आहे, त्याच्यापेक्षा हे सुख जास्त काळ टिकणार आहे म्हणलं. आणि आत्मज्ञानाचं सुख जे आहे, राजविद्येचं जे सुख आहे, हे तर अक्षय काळ जन्मोजन्मी हे टिकणार सुख आहे. म्हणजे निरंतर सुख आहे. अक्षय भेटी भेटावे, द्वैताच्या भेटी मोडावे. संसारामध्ये याला भेट त्याला भेट त्याला भेट त्याला भेट अशा भेटी होत असतात. नातेवाईकांच्या आहे, मित्रमंडळींच्या आहे, आणि एन्जॉय करतात लोक. तर म्हणले त्यांनी त्या भेटी होतात, पण त्यांनी सुख जे आहे ते म्हणले अक्षय सुख नसतं. ते थोडा काळ राहणारं सुख असतो. पण अक्षय भेटी जर घ्यायची असेल तर ह्या द्वैताच्या भेटी ह्या मोडाव्या लागतात. अक्षय काळ राहावे, अक्षय काळ जर राहायचं असेल तर काळ मृत्यूला जिंकावं लागतो. आणि अक्षय रूप पाहायचं असेल तर संसाराचं जे स्वप्न आहे ते मोडावं, असं महाराजांनी आमचे लिहिले. रामदास स्वामी सांगतात, सुखाची घडी लोटता सुख,
सुखाची घडी जी लुटून देतात, म्हणजे या नाशिवंत सांसारिक सुखाची जी जी घडी आहे ती लुटून देतात, त्यांना म्हणाले अक्षय सुख प्राप्त होत. म्हणजेच हे संसाराचे जे सुख आहे ना, हे नाशिवंत सुख आहे आणि म्हणून त्याचा त्याग केला पाहिजे. तर मध्ये अविनाश आणि रोहिणी आमच्याकडे आले होते भेटायला. मग त्यांनी विचारलं की त्यांनी कोणाला तरी सांगितलं की संसारिक सुख कसं असतं, काय असतं वगैरे, आणि आध्यात्मिक सुख काय असतं. ते म्हणले आम्हाला एवढं काही सांगता आलं नाही, पण त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला म्हणाला की मग आम्ही काय एन्जॉय करायचं नाही का? तुम्ही जर असं सांगताय हे सुख नाशिवंत आहे, आमका आहे टमका आहे, तर मग हे आम्ही काय एन्जॉय करायचं नाही का? असा प्रश्न विचारला. मग आम्हाला काही एवढं सांगता आलं नाही. म्हणले काय याचं रहस्य आहे? तर तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की कोणी भूक लागली बरोबर आहे, त्याच्यावर जेवलं पाहिजे चांगल्यापैकी, हे बरोबर आहे. पण कोणी म्हणलं की कोणी केवळ पिझ्झा खाल्ला, पिझ्झा, बर्गर, समोसे, चायनीज हेच खात राहिला आणि पाण्याऐवजी कोका कोलाच पित राहिला. हल्ली लोक आम्ही बघतो, कधी हॉटेलमध्ये गेलो तिथे हल्ली पाणी नाही पित लोक, ते कोका कोला किंवा काय असं पेय पित असतो. कमालच आहे म्हणले. पाण्याच्या ऐवजी ते पाण्याचं काही हे नाही आहे म्हणले. तेव्हा पाणी म्हणजे पाणी, तर हे केवळ हेच खात असत. तेव्हा म्हणले याला एन्जॉय जर ते म्हणत असतील तर एन्जॉय करा तुम्ही, पण हे एन्जॉय केल्यामुळे काय की याच्यापासून अनेक रोग निर्माण होतील म्हणा. तर व्यावहारिक जो बुद्धिमान मनुष्य आहे तो पण काय म्हणेल की अरे हे एवढं काय तू खातोस, हा आहार सोडून दे म्हणले. तू डॉक्टर सुद्धा सांगते असा जर तुझा आहार राहिला तर अंगातलं कॅल्शियम म्हणायला खतम होऊन जाईल. हा आहार अंगातलं कॅल्शियम खाऊन टाकतो आणि तुझं शरीर दुर्बल होऊन तुला अनेक रोग होतील. त्याच्यापेक्षा तू असं म्हणाले दुसरे कितीतरी चांगले पौष्टिक पदार्थ आहे, चांगलं तूप आहे गाईचं, ते खा, चांगलं दूध, चांगलं दही, चांगलं मठ्ठा, हे सगळं असे चांगले पदार्थ तू खा, भाज्या पालेभाज्या हे. पण तो नाही, तो काय म्हणतो म्हणजे काय एन्जॉय करायचं नाही का? अरे मग असं जर तुला एन्जॉय करायचं असेल तर तुझं पुढून येणारं दुःखही तुला एन्जॉय करता आलं पाहिजे. काय तुला हे सुख असं प्रकारचं एन्जॉय करायचं असेल तर याच्या पुढे येणारं दुःख सुद्धा तुला एन्जॉय करता आलं पाहिजे. आहे का तुझी धमक? अशी जर तुझी धमक असेल की मी दुःख सुद्धा एन्जॉय करेल, तर मग काही हरकत नाही म्हणलं, मग तू एन्जॉय कर. पण म्हणले चांगले पौष्टिक पदार्थ आहे. अहो संसारातलं सुख सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध अशुद्धता आहे. मग संसारातलं सुख सुद्धा जे आहे ते प्रमाणात त्या सीमेमध्ये मर्यादेमध्ये जर घेतलं तर तेही सुखकर आहे म्हणाले. ते सुख आहे, भले ते अक्षय सुख नसेल पण ते सुख देतं म्हणाले. पण त्याला सुद्धा एन्जॉय करता येतं आणि त्याची परवानगी दिली आहे शास्त्रांनी, सद्गुरूंनी, शास्त्रांनी, वेदांनी. जीवनातली जी सुख आहे, योग्य जे आहे, शरीराला जे योग्य आहे, शरीर काय शरीराचं पोषण होईल. मात्रा समम नास्ति शरीर पोषणम, तसा जो मात्रा म्हणजे योग्य जो आहार विहार घेतो ते तुम्ही एन्जॉय करा म्हणले, काय प्रश्न. पण या भलत्याच गोष्टी जर तुम्ही एन्जॉयच्या नावाखाली काय पार्ट्या करत असाल, काय करत असाल, काय भलतं सलतं खात पित असाल, तर म्हणले हे एन्जॉय तुमच्या करणं तुमच्या जीवाशी येईल म्हणाले, अंगाशी येईल. तेव्हा म्हणाले पुढे येऊन ते रोग पकडतील तुम्हाला आणि मग त्या रोगांना सुद्धा तो एन्जॉय करू शकला तर मग ठीक आहे म्हणलं मग. तेव्हा हे एन्जॉय हे क्षणिक आहे. मग आम्ही एन्जॉय नाही करायचं का असं ते प्रश्न विचारतात. मग त्यांना आम्ही प्रश्न विचारतो की मग ते भक्ती मार्ग एन्जॉय नाही करायचा का? भक्ती मार्ग नाही करायचा का? हे संसारच करत राहायचं का? भक्ती मार्ग कोणासाठी आहे मग? काय भक्ती मार्ग सुद्धा एन्जॉय करा, खरं एन्जॉयमेंट तेच तर आहे म्हणा. तर भक्ती मार्ग एन्जॉय नाही करायचा? जर तुम्ही असं विचारता मग काही एन्जॉय नाही करायचं का, तर आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला, मग भक्ती मार्ग एन्जॉय नाही करायचा का? तेव्हा म्हणाले हे संसारातलं सुख म्हणले अशीच आहे, ती नाशिवंत सुख आहे. पण ती स्वतः तर नाशिवंत आहे, पण मनुष्याचा नाश करून त्याला सोडतात.
नाश करूनही सोडत नाही म्हणले. ती सुख त्याला एवढी चिकटून बसतात की शेवटी त्याचा नाश करून ते शांत होतात म्हणले. म्हणून म्हणाले सर्व सुखामध्ये श्रेष्ठ सुख हे कुठलं आहे? राजविद्या राजगुह्यम, त्याला सुसुख असं म्हटलेलं आहे. म्हणजे राजविद्येचं म्हणजे आत्मज्ञानाचं जे सुख आहे, जी राजविद्या आहे तिला राजविद्या असं म्हणतात. ती श्रेष्ठ विद्या आहे, त्याला परमार्थ असं म्हणतात, त्याला परमार्थ ज्ञान असं म्हणतात, किंवा त्याला पराविद्या असं म्हणतात. परा म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अशी विद्या. म्हणजे या संसारात ज्या विद्या आहेत त्याने तुम्हाला एवढं सुख मिळतं संसारातलं, तर ही विद्या तर खूप श्रेष्ठ आहे म्हणजे, ज्याने तर तुम्हाला अक्षय सुख प्राप्त होईल म्हणजे, कधी न संपणार सुख. तेव्हा अपरा विद्या म्हणजे या संसारातली विद्या, त्यातून नाशिवंत सुख मिळतं. तर पराविद्येमुळे सर्वश्रेष्ठ असं अविनाशी सुख प्राप्त होतं, की ज्याला म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशयानंद प्राप्ती. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, निवृत्ती त्याच्या ठिकाणी दुःख राहतच नाही, असं सुख तुला प्राप्त होईल. या राजगुह्य, राज विद्या आणि राजगुह्य हा जो योग आहे, याचं आचरण केलं असता तुला असं सुख प्राप्त होईल की दुःख राहणारच नाही तुझ्या ठिकाणी. आणि शिवाय निरतिशय आनंदाची प्राप्ती, सुख तुला प्राप्त होईल आणि सर्व दुःख नष्ट होऊन निरंतर एक आनंदाचा अनुभव तुला यात मिळेल. तेव्हा तेव्हा या योगाला राजविद्या असं म्हणतात. म्हणून राजविद्या राजगुह्यम. दुसरा शब्द काय? प्रत्येक शब्दामध्ये केवढा अर्थ आहे म्हणजे, याला राजविद्या असं म्हटलं. दुसरा शब्द आहे राजगुह्यम, हे गुह्य आहे. ही राजविद्या अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि कुठलंही सखोल ज्ञान जे असतं, कुठले अक्षय ज्ञान असते, जटिल ज्ञान, कुठलंही जटिल ज्ञान, सखोल ज्ञान किंवा गुह्य ज्ञान, हे व्यवहारात सुद्धा आपण ज्याला रॉकेट सायन्स म्हणतो, अत्यंत काय कठीण ज्ञान आहे, सायन्सचं ज्ञान, ते सुद्धा त्यात व्यवहारातल्या त्या तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितल्याशिवाय, समजावून सांगितल्याशिवाय ते कळत नाही म्हणा. ते टेक्नॉलॉजी त्यांनी सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही. कारण तज्ञ याचाच अर्थ अनुभवी, ज्यांनी याचा अनुभव घेतलाय. नुसतं पुस्तकी ज्ञान, तज्ञाचं नुसतं पुस्तकी ज्ञान नसतं, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो आणि ते अनुभवाचं ज्ञान तो देत असतो, प्रत्यक्ष प्रयोगाचं ज्ञान. त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रयोग करून त्यांनी हा अनुभव घेतलेला असतो. मग ब्रह्मविद्या ही तर पराविद्या आहे, सर्वश्रेष्ठ विद्या आहे. ती फारच गुह्य आणि जटिल अशी विद्या आहे. मग ती कशी काय करणार? आणि म्हणून त्याचे जे तज्ज्ञ आहेत, म्हणजेच संत सत्पुरुष सद्गुरू यांची आवश्यकता असते. मग सद्गुरू काही नवीन ज्ञान सांगत नाही मॅडम. सद्गुरू वेद उपनिषद पुराण यातलं ज्ञान सांगतात, पण ते अत्यंत सखोल ज्ञान सांगतात. ते अनुभवाचं ज्ञान सांगतात, ज्यांनी ते अनुभवलेलं, पिढ्यानपिढ्या ते अनुभवलेलं असतं आणि त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे ते सांगतात, नुसतं ज्ञान सांगत नाही. तेव्हा सद्गुरू वेद उपनिषद शास्त्र पुराण यात सांगितलेलं ज्ञानच सांगतात, परंतु कुठल्याही देश काल परिस्थितीमध्ये ते कसं वापरायचं त्याचं प्रॅक्टिकल ज्ञान देतात. प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष. प्रॅक्टिकल ज्ञान म्हणजे जसं थिअरी आणि प्रॅक्टिकल सायन्समध्ये असतो, थिअरी आणि प्रॅक्टिकल. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. तसंच या पराविद्या जी आहे, सद्गुरू आधी प्रवचनातून त्याचं ज्ञान सांगतात, त्याचं शाब्दिक ज्ञान सांगतात, ते सुद्धा गहन आहे म्हणजे. ते परोक्ष ज्ञान, त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. ते सुद्धा खूप गहन असतं, ते सुद्धा पुस्तक वाचून मिळत नाही म्हणा. आणि ते ज्ञान सांगून त्याला सांगतात, आता ठीक आहे मी तुला ज्ञान सांगितलं म्हणा, पण आता ह्या ज्ञानाचा अनुभव कसा घ्यायचा हे तुला सांगतो काय. तेव्हा ज्ञानाचा अनुभव कसा घ्यायचा हे जेव्हा सांगतात त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष.
अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात, त्याचा अनुभव त्याला देतात. आणि ते कालमान परिस्थितीप्रमाणे कसं लागू पडतं, कुठल्या काळामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये, सगळ्याच काळामध्ये सगळ्याच परिस्थितीमध्ये सगळं ज्ञान लागू पडत असं नाही. आणि म्हणून लोक फसतात. तर हे परंपरेच्या स्वानुभवाने ते ज्ञान सांगतात, तेव्हा त्यांचा स्वानुभव आणि परंपरेचा सिद्धांत हे गुप्तच असतात. म्हणजे हे त्यांच्या परंपरेमध्ये, सद्गुरु शिष्य परंपरेमध्ये अनुभव घेऊन 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 हे सिद्धांत तयार झालेले असतात. आणि हे सिद्धांत गुप्तच राहतात ना, गुह्यच असतात. ते वेद पुराण वगैरे वाचून काय ते कळत नाही मला. ते कशामुळे कळतात, ते भावाच्या बळाने कळतात. म्हणून सांगतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. भावाच्या बळाने. आणि भावाचं बळ म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दृढ श्रद्धा, भाव म्हणजे दृढ श्रद्धा आणि गाढ प्रेम. सद्गुरूंच्यावर दृढ श्रद्धा आणि त्यांच्यावर गाढ प्रेम असं जेव्हा होतं, तेव्हा म्हणाले ही किल्ली आहे. म्हणाले हा भाव म्हणजे ही किल्ली आहे, गुरु किल्ली आहे. भाव म्हणजे दृढ श्रद्धा आणि गाढ प्रेम, हा म्हणजे भाव. आणि भाव म्हणजे ही किल्ली आहे. आणि ह्या किल्लीनेच म्हणाले हे जी गुप्त खजिना आहे ज्ञानाचा, ही जी पराविद्या आहे, अपराविद्या सगळ्यांना येते. पराविद्येमध्ये सुद्धा नुसतं शाब्दिक ज्ञान आहे ते वेगळं म्हणतात, नुसतं ग्रंथाचं ज्ञान आहे ते वेगळं. त्यांनी काही या खजिन्याचं कुलूप उघडणार नाही म्हणा. पण हा जो भावरूपी जी किल्ली आहे, म्हणजे दृढ श्रद्धा सद्गुरूंच्यावर आणि गाढ प्रेम, ही किल्ली ज्याच्या हातात आली त्याला म्हणले या गुह्य ज्ञानाच्या खजिन्याचं कुलूप उघडलं त्याने. मागे सांगितलं होतं आपण की केशवदास महाराजांना ते पत्र पाठवलं तुकाराम महाराजांनी, आणि त्याला सांगितलं ही हे बिना कडी कुलपाच्या खजिन्यामध्ये तू ठेव. तेव्हा म्हणले अशी किल्ली सद्गुरू देतात, आणि त्या खजिन्याचं ते कुलूप उघडलं जातं. तेव्हा हे ज्ञान म्हणाले काय, गुह्य राजविद्या राजगुह्यम, राजगुह्य आहे. आणि तसं राज या शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये गुप्त असं होता, राज. तेव्हा राज की बात है म्हणजे गुप्त गोष्ट आहे. तेव्हा असं राजविद्या राजगुह्यम असं या दोन शब्दांचा आपण अर्थ बघितला. एकेका शब्दामध्ये एवढा अर्थ असतो. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. तिसरा शब्द आहे पवित्रम इदम. ही राजविद्या राजगुह्य अत्यंत पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे. पवित्रम इदम उत्तमम आणि सर्वश्रेष्ठ आहे, अत्यंत उत्तम आहे. सर्वात उत्तम गोष्ट काय असेल तर ही आहे. आणि अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. मग जी वस्तू अत्यंत शुद्ध असते, अत्यंत पवित्र असते, तिच्यातच जास्त शक्ती असते. जेवढं एखादी वस्तू, एखादा पदार्थ शुद्ध करत जावं, तेवढं त्याची शक्ती वाढत जाते. आयुर्वेदामध्ये प्रत्येक औषध जे आहे ते एवढं घोटतात, त्याला शुद्ध करतात. पाऱ्याला शुद्ध करतात, गंधकाला शुद्ध करतात, सगळ्याला शुद्ध करतात. हे शुद्धीकरण आयुर्वेदामध्ये सगळ्या औषधींचं शुद्धीकरण असतात. सगळ्या पदार्थाचं, सोन्याचं शुद्धीकरण, चांदीचं शुद्धीकरण. तेव्हा असं शुद्धीकरण आणि अनेक वेळा घोटून त्याची शक्ती तेवढी वाढत जाते. तेव्हा जी वस्तू जास्त शुद्ध असते तिची शक्ती सगळ्यात जास्त असते. आणि म्हणून पावित्र्याला पवित्रता ही खूप महत्वाचं आहे. म्हणून मंदिरात पावित्र्य आहे. मंदिरात काही अपवित्र गोष्ट तिथे नको, कारण ते शास्त्र आहे. देवता तिथे असतात ना, ह्या देवतांना पावित्र्य आवडते, शुद्धता आवडते. आणि म्हणून आता राम मंदिराचं जे तेव्हा सगळीकडे सगळ्या सोसायटीमध्ये शुद्ध असं पवित्र वातावरण, सगळीकडे झाड झुड काय
कचरा वगैरे कुठे काय आमच्या सोसायटीत बघितलं काय एवढं एवढं स्वच्छता म्हटलं एवढी स्वच्छता कशी काय झाली म्हटलं. नेहमी इकडे कचरा तिकडे कचरा पडलेला असतो. सगळ्यांनी काय दिवे वगैरे लावून सगळीकडे स्वच्छता करून. मग स्वच्छतेचं काय महत्व आहे म्हणजे पावित्र्याचं महत्व आहे. जिथे पावित्र्य असतं तिथेच देवता असतात. आणि पावित्र्यता शुद्धता याच्यामुळे शक्ती वाढते म्हणा. तेव्हा मनुष्याची शुद्ध ठिकाणी जे जास्त पावित्र्य असेल शुद्धता असेल तर तेवढी त्याची शक्ती जास्त असते, शक्ती वाढते. आणि पवित्र मिदमुत्तमम म्हणून हे ज्ञान जे आहे म्हणजे ते पवित्र आहे, अत्यंत शुद्ध आहे. आणि जो अत्यंत शुद्ध आहे ज्याचं मन बुद्धी चित्त अत्यंत शुद्ध आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होतो. आणि म्हणून ते म्हणतात की जी वस्तू जेवढी शुद्ध असते त्याची शक्ती तेवढी जास्त असते. आणि म्हणून त्याचं मूल्य तेवढं जास्त असतं. खरं सोनं जे असतं अशुद्ध सोनं असतं त्याचं मूल्य कमी असतं. मूल्य असतं कारण सोनंच आहे ते, परंतु त्याचं मूल्य कमी होतं. ते हिणकच सोनं असतं. पण जसं जसं ते शुद्ध होत करत जावं तस तसं त्याचं मूल्य वाढत जातं. आणि त्याची शक्ती समजा ते औषधीमध्ये वापरलं त्याची शक्ती तेवढी वाढत जाते. त्याच्यामुळे त्याचं मूल्य जास्त द्यावं लागतं. जसं शुद्ध सोनं आहे, गाईचं शुद्ध तूप आहे, शुद्ध दूध आहे. हल्ली तर शुद्ध काही मिळतच नाही. त्याच्यामुळे सर्व दुर्बलता सर्व शक्तिहीनता का झाली आहे. शुद्ध काही मिळतच नाही. शुद्ध तूप शुद्ध मध शुद्ध औषधी सगळी मिलावटच झाली म्हणजे. तसंच या ज्ञानामध्ये सगळे मिलावट झाली. हल्ली जो जो उठतो तो ज्ञान सांगतो आणि त्या ज्ञानाची भेसळ सगळी झाली. म्हणून हे ज्ञान शुद्ध कुठे असतं तर परंपरेमध्ये ते शुद्ध असतं. परंपरेमध्ये ते इतर गोष्टी त्याच्यात मिक्स होऊ शकत नाही. सद्गुरू ते बाहेर ठेवतात त्या सगळ्या गोष्टी आणि शुद्ध करतात. तेव्हा म्हणून परंपरेने आलेलं हे ज्ञान शुद्ध असतं आणि ते सगळ्यांना पवित्र शुद्ध करतं. ज्ञान राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. तेव्हा जो मनुष्य जेवढा बलवान जेवढा पवित्र असेल तेवढा तो शक्तिशाली, तेवढा बलवान, तेवढा बुद्धिमान, तेवढा ज्ञानवान, तेवढा सौंदर्यवान तो असतो. म्हणजे जो पवित्र जेवण खावण सगळं त्याचं एकदम पवित्र शुद्ध असेल तेवढा तो बलवान, त्याचं शरीर बलवान राहील, शक्तिशाली राहील. तेवढी त्याची बुद्धी तल्लख राहील, त्याची बुद्धी शक्तिवान राहील. तो ज्ञानवान होईल, तेवढं त्याचं ज्ञान तेजस्वी होईल. तो सौंदर्यवान होईल, तेवढं त्याचं सौंदर्य तेज त्याच्या चेहऱ्यावर असेल आणि तेवढा तो यशस्वी होईल म्हणा. आणि म्हणून हे सगळं शुद्धतेचं महत्व आहे. आणि म्हणून ज्ञान किती झालं तरी त्याच्यानंतर शुद्धता पाहिजे किंवा ज्ञान घेण्यासाठी सुद्धा शुद्धता पाहिजे म्हणा. आणि म्हणून सद्गुरू आधी सर्व शुद्धी करत असतात. शुद्धीकरण आपण यज्ञ करतो तेव्हा सुद्धा शुद्धीकरण. ओम अपवित्रो पवित्रो वा सर्व अवस्थांगतो किंवा यस्मरेत पुंडरीकाक्षम असा आपण जो मंत्र म्हणतो. सबाह्यभ्यंतर शुची, बाह्य आणि आत शुची ही शुद्धता. म्हणजे जेव्हा कुठलेही धार्मिक कार्य करायचं असतं तेव्हा आतली आणि बाहेरची शुद्धता. अक्षता टाकतात, त्याच्यानंतर फुलं फुलं सर्वकडे सगळ्यांवर वाहतात, पाणी शिंपडतात, असं शुद्धीकरण करतात. तेव्हा असं सबाह्य अभ्यंतर शुची मंत्राने शुद्धी करतात. बाहेरची शुद्धी जास्त होऊ शकत नाही, मग मंत्राने शुद्धीकरण करतात. मंत्राने शुद्धीकरण करतात, अक्षतेने करतात, फुलांनी करतात. आणि याचं कारण काय की हे जेव्हा शुद्धीकरण होतं पवित्रीकरण होतं तेव्हा त्याची शक्ती अनेक पटीने वाढते म्हणे. तेव्हा असं हे गुह्य उत्तम सर्वश्रेष्ठ ज्ञान हे जे आहे म्हणजे हे पावित्र्याशिवाय शुद्धतेशिवाय प्राप्त होत नाही.
कारण हे ज्ञान केवळ वाचून कळत नाही, वाचून त्याचा केवळ बोध होत नाही, तर ते ज्ञान अंतःकरणात स्वतः प्रकाशित होते. ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. आपण म्हणतो ज्ञान प्राप्त करायचं, श्रवण मनन चिंतन सगळं होतं म्हणा, पण जोपर्यंत त्या अंतःकरणाची शुद्धी होत नाही, ज्याच्यामध्ये ते ज्ञान प्रकाशित व्हायचंय, त्या अंतःकरणाची शुद्धी होत नाही. मनाची शुद्धी, बुद्धीची शुद्धी, चित्ताची शुद्धी, जाणीवीची शुद्धी, असं शुद्धीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते ज्ञान स्थिर होत नाही. ज्ञान होईल, ज्ञान सगळं आहे, सांगायला तो ज्ञान सांगू शकेल, पण ते ज्ञान त्याच्या ठिकाणी स्थिर होणार नाही आणि त्या ज्ञानाचा प्रकाश पडणार नाही. जसा दिवा लावल्यानंतर त्याचा प्रकाश पडतो, काय दिव्याचं नुसतं चित्र किती चांगलं असेल त्याचा प्रकाश पडेल का? नाही. तेव्हा दिवा प्रत्यक्ष जेव्हा असतो, प्रत्यक्ष ज्ञान ते शुद्ध अंतःकरणाचाच प्रकाशित होतं, स्वतःच प्रकाशित होतं. ते म्हणले काही मिळवावं लागत नाही म्हणलं. जे ज्ञान घेतलेलं आहे त्याचा म्हणले शुद्ध प्रकाश पडतो. आपण म्हणतो याची ट्यूबलाईट पेटले नाही. गावचे लोक टकुऱ्यात प्रकाश पडला का? टकुऱ्यात डोक्यात, तुझ्या डोक्यात प्रकाश पडला का? म्हणजे काय? तर नकळत ते ज्ञान सांगतात. काय ते ज्ञान बाबा शब्दाने नाही होणार, तुझ्या टकुऱ्यात प्रकाश पडला पाहिजे, म्हणजे तुझ्या अंतःकरणात बुद्धीमध्ये प्रकाश पडला, ते ज्ञान प्रकाशित झालं पाहिजे. काय नाही तर म्हणले नुसतं ज्ञान आहे बुद्धीत, पण ते उपयोगाला येणार नाही म्हणा, कारण ते जेव्हा प्रकाशित होतं तेव्हाच उपयोगाला येतं म्हणा. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की म्हणले माझ्या ठिकाणचं ज्ञान तुझ्या ठिकाणी प्रकाशित होईल, तुझ्या ठिकाणी जाईल. आम्हाला एवढं आश्चर्य वाटायचं, सद्गुरूंच्या ठिकाणचं ज्ञान आपल्या ठिकाणी कसं जाणार? तुझं ज्ञान सगळं होईल, हा त्यांचा संकल्प असतो. आणि आपण त्याचा ध्यास घेतल्यानंतर ते ज्ञान प्रकाशित होतं. प्रकाश ते क्वापी पात्रे, त्याला पात्र लागतं म्हणाल, अंतःकरणाचं पात्र लागतं. प्रकाशते क्वापी पात्रे, असं एखादं जे पात्र असतो, एखादी पात्र व्यक्ती, एखादा पात्र असा शिष्य असतो, त्याच्या ठिकाणी हे ज्ञान प्रकाशित होतं, पटकन प्रकाशित होतं आणि तो पटकन सांगतो. काय दूध का दूध, पाणी का पाणी, तो सांगतो. हे ज्ञान प्रयत्न साध्य नाही, हे श्रेष्ठ ज्ञान आहे, पराविद्या आहे. हे प्रयत्न साध्य नाही, प्रयत्न करावा लागतो ज्ञान मिळवण्यासाठी, श्रवण मनन चिंतन, परंतु ते केल्यामुळे ते प्रकाशित होईल असं नाही म्हणत. ते तर करावं लागतंच, परंतु सद्गुरूंचं जेव्हा कृपा होते, सद्गुरूंची भक्ती घडते, तेव्हाच ते अंतःकरणात प्रकाशित होतं. म्हणून ते प्रयत्न साध्य नाही, तर ते सहज साध्य आहे. म्हणून ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करायची जरूर नाही, तर ते सर्व प्रयत्न ज्या अंतःकरण रूपी पात्रामध्ये ते प्रकाशित होणार आहे, ते पात्र शुद्ध करण्यासाठी सर्व प्रयत्न आहे. म्हणून सद्गुरूंची सेवा, सद्गुरू कार्यात सहभाग, सद्गुरूंचं मार्गदर्शन घेणं, हे आपल्या जीवनात त्याच्याप्रमाणे करणं, हे सर्व ते पात्र शुद्ध करण्यासाठी आहे. म्हणून सद्गुरू मुखातून ज्ञानाचं श्रवण केल्यानंतर सुद्धा ते ज्ञान प्रकाशित होण्यासाठी अंतःकरण निरंतर सिद्ध करावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञान झाल्यानंतरही भक्ती करावीच लागते. जर ज्ञान झाल्यानंतर भक्ती केली नाही, शाब्दिक ज्ञान झाल्यानंतर जर भक्ती केली नाही, तर परत म्हणले अंतःकरण अशुद्ध होईल आणि ते ज्ञान म्हणले विसरून जाईल. त्या ज्ञानाला त्याला उपयोगच करता येणार नाही. आणि म्हणून अंतःकरण निरंतर शुद्ध करण्यासाठी सद्गुरू भक्तीची आवश्यकता आहे. आणि म्हणून शुद्ध सत्वगुणाने अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश होतो. सद्गुरूंची भक्ती करता करता कार्यामध्ये सहभाग घेता सद्गुरू सेवा करता करता काय होतं की शुद्ध सत्वगुण मन बुद्धी चित्त याच्यामध्ये हे शुद्ध होतं आणि शुद्ध सत्वगुण वाढत जातो. आणि ज्ञान कशाने प्रकाशित होतो? सत्वगुणाने ज्ञान प्रकाशित होतो. म्हणून सत्वगुणाची मोठी आवश्यकता आहे.
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, विंचू सत्वगुण लावा अंगारा, असं ते काय एकनाथ महाराज सांगितलं. सत्वगुण लावा अंगारा, सर्व अंगाला तुम्ही भस्म लावा. सत्वगुणाचं सर्व अंतःकरणामध्ये जे काही विकार आहे, जे काही विचार आहे, विकार आहे, ते सगळ्यांचं जाळून भस्म करा आणि सत्वगुणाचं ते भस्म लावा. मग सत्वगुणाने सर्व शुद्ध झालं की अंतःकरणात त्याचा प्रकाश होईल म्हणा. आणि त्याने एवढा आनंद होता वा, की अंतःकरणात तसं ज्ञान जेव्हा प्रकाशित होतं. आता आम्ही प्रवचन करायच्या आधी चिंतन मनन करतो, ते एकदम त्याचा अर्थ करतो. अरे काय म्हणाले, राजविद्या राजगुह्यम, आणि ते प्रकाशित होतं ज्ञान म्हणजे काय, याचा सर्वांचा उलगडा असा उलगडा होत जातो, प्रकाश पडत जातो. म्हणून सद्गुरु भक्तीने सत्वगुणाची जेव्हा वाढ होते, शुद्ध सत्वगुण असतो, शुद्ध सत्वगुणाने युक्त असतो, तेव्हा म्हणले ते ज्ञान प्रकाशित होते. हा केवढा तरी अनुभव आहे. ऋषींच्या ठिकाणी वेद कसे निर्माण झाले, आणि म्हणून ते अपौरुषीय आहे असं म्हणतात. वेद अपौरुषीय आहे. आणि इथेच लोकांना कळत नाही की वेद अपौरुषीय कसं, मग त्या ऋषींचं नाव कसं लिहिलं, असं काही लोक विद्वान पंडित पण म्हणतात. मग वेद अपौरुषीय कसे, हे काही सांगतात, खोटं सांगतात. कुठल्या तरी ऋषीने लिहिलेलं आहे ते, अरे लिहिलेलं आहे, पण त्याने आपल्या बुद्धीने नाही लिहिलेलं, त्याला एकदम प्रकाश पडला वा वा, आणि त्याने ते ज्ञान त्याचं प्रकाशित झालं त्याच्या अंतःकरणात, त्या आत्म्याच्या कडून. कारण शुद्ध आत्मस्वरूप, त्या शुद्ध आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडण्यासाठी ते अंतःकरण सुद्धा तेवढं शुद्ध सत्वगुणी झालं, आणि त्याच्यात ते प्रतिबिंबित झालं ते ज्ञान. म्हणून त्यांना अहंकार नाही की मी काहीतरी ज्ञान केलं. नाहीतर म्हणले सद्गुरूंचं ज्ञान लिहितात आणि म्हणतात पण माझा सुद्धा त्याच्यात सहभाग आहे की मी लिहिलं नाही का. अरे तुला नुसतं लिहिण्याचं, त्याचं ऐकून लिहिण्याचा तुझा एवढा अहंकार आहे काय. तर म्हणले ज्यांच्या हृदयामध्ये हे ज्ञान प्रकाशित झालं त्यांनी काय सांगितलं की अपौरुषे वेद आमचं काही नाही बाबा, ते आमच्या त्यात प्रकाशित झालं, आम्ही ते लिहिलं. म्हणून केवळ ग्रंथ वाचून आपल्या मर्यादित जी बुद्धी आहे म्हणजे त्याच्या तर्काने लोक जाणत असतात, आणि तेच तर्क लढवत असतात. मग असं आहे म्हणजे याचं असं असेल, आणि लोकांना असं वाटतं बरोबर हा बोलतो ते बरोबर आहे, पण तो एवढं चुकीचं बोलत असतो, तो काय बोलतो काय चूक करतो हे त्यालाच कळत नाही म्हणा, पण चुकीचं बोलत असतो. कारण बुद्धीचा तर्क लढवतो, आणि हे तर न तत्र मनो गच्छती न तत्र बुद्धी गच्छती, इथे बुद्धी जाऊ शकत नाही, मनही जाऊ शकत नाही. तेच ज्ञान स्वतः प्रतिबिंबित होतो मनोबुद्धीमध्ये. बुद्धी त्याला जाणू शकत नाही, मन जाणू शकत नाही, ते प्रतिबिंबित होतं. तेव्हा हे शास्त्री पंडित लोक किंवा इतर बुद्धिवादी लोक ते म्हणले बुद्धीच्या तर्काने जाणून घ्यायला, आणि ते त्यांना समजत तर काहीच नाही. म्हणून या लोकांना शास्त्री पंडित विद्वान सर्व संतांनी त्यांच्या ज्ञानाचा धिक्कार केलाय, एकदम धिक्कार केला. मग आम्ही एवढं वाचलाय, एवढे ग्रंथ म्हणजे काय फुकट आहे का, त्यांनी ते एवढा धिक्कार केला, सगळं फुकट आहे. संत कबीर काय म्हणतात, पोथी पढे पढे जग मुवा, पंडित बयान कोय. पोथी पढे पढे जग मुवा, पंडित बयान कोय. ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय. म्हणजे प्रेमाचे, सद्गुरूच्या प्रेमाचे ढाई आखर म्हणजे 2.5 अक्षर ज्याला कळली आणि त्यांनी त्याचा अनुभव घेतला सद्गुरूच्या प्रेमाचा, तो पंडित झाला म्हणून. म्हणून गुलाबराव महाराजांनी पंडित त्यांचे शिष्य होते, त्या पंडितांना ते काही शिकलेलं नव्हतं, त्यांचं नाव पंडित, पण त्यांनी सांगितलं माझं सगळं ज्ञान तुला होईल.
असं सांगितल्यावर ते वेदांत केशरी झाले. काय दाही आकर प्रेम के पडेसो पंडित होय. किंवा कबीर म्हणतात, गुरु प्रेम का अंक पढाय दिया. सद्गुरु प्रेमाचा एक अंक त्यांनी चांगला त्याचा अभ्यास केला. सद्गुरु प्रेमाचा त्याने अभ्यास केला. सद्गुरूचं प्रेम कसं घ्यायचं, काय करायचं, त्याचं काय महात्म्य आहे, असा तो पढून काय त्याच्यात त्याने ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी केली. सद्गुरु प्रेम याच्यात पीएचडी. काय गुरु प्रेम का अंक पढाय दिया, अब पढ़ने को कुछ बाकी नाही. तर त्याला लक्षात आलं की सद्गुरूंचं प्रेम याचा मी अभ्यास केला, फक्त कुठल्या ग्रंथाचा नाही केला, काही नाही. पण आता असं दिसतंय त्यांनी बाकीचं काही बघितलं, लोक काय सांगायला लागले, तर तो म्हणलं की मला ते सगळं माहिती आहे, हे सगळं ज्ञान तर मला झालंय. मला आता तर काही काही अभ्यास करायचं बाकी राहिलं नाही, काही वाचायचं बाकी राहिलंच नाही. कारण याचं कारण काय, म्हणजे सद्गुरूंच्या प्रेम भक्तीशिवाय अंतःकरण शुद्ध पवित्र होत नाही आणि अंतःकरणात ते दिव्य ज्ञान प्रकाशित होत नाही. म्हणून प्रकाशते क्वापि पात्रे, तेव्हा हे ज्ञान प्रकाशित होण्यासाठी तसं अंतःकरण शुद्धता पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम, की हे पवित्र आहे, शुद्ध आहे. शुद्ध याला शुद्धता लागते मला, आणि हे स्वतः पवित्र करणार आहे. तेव्हा या श्लोकाचा पहिल्या पदावरचं निरूपण प्रवचन आता आपलं झालंय. याच्यानंतरच दुसऱ्या पदावरचं श्लोकाचा दुसरा जो भाग आहे, त्या भागावरचं प्रवचन आपण आता नंतर करू. श्री गुरुदेव दत्त.